नजर रखेल ताट आहे, पाठीचा कणा, रुबाबदारपणा. सकट होणारे संभाजी महाराजाला बांधलाय. समोर औरंगजेब उभा आहे. औरंगजेब बोलता झाला, चल बोल संभाजी, का रखा है हिंदुस्तान का खजीना, कौन कौन सरदार दे तुम्हारे साथ, चल बोल संभा, गर्दन काट लूंगा, जवान खींच लूंगा, आंखें नोच लूंगा, चल बोल संभा. और करोडला सह्याद्रीचा छावा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये धर्मवीर संभाजी महाराज बोलतात की औरंगजेब, आम्हा मराठ्याच्या नादाला लागू नकोस, आमच्या वाटेवर जाऊ नकोस. आमच्या वाटेवर जाशील तर आम्ही तुझ्या वाटेवर जाऊन तुझी वाटमारी केल्याशिवाय राहणार नाही. हा इतिहास आम्हा मराठ्यांचा आहे. राग आला. सळसळ मेहनत तलवार, आखिरी बार पूछ रहा संभा, चल बोल, गर्दन काट लूंगा, जबान खींच लूंगा, आंखें नीच लूंगा. संभाजी राजांची नजर होती ताट, बाणेदारपणा, रुबाबदारपणा. हापसे तलवार घेऊन येतात, नजर होती ताट, बाणेदारपणा. चल बोल, कौन कौन फितुरते तुम्हारे साथ, का रखा है हिंदुस्तान का खजीना, चल बोल. बाणेदारपणा, रुबाबदारपणा. संभाजीराजे बोलतात की औरंगजेब, एक शिवपुत्र संभाजी मर सकता है, लेकिन एक संभाजी बेमान नहीं हो सकता, गद्दार नहीं हो सकता. राग आला हाताला. लाल बंद तप्त सळाय की रे, असा वरती दूर झाला असेल, लाल बंद तप्त सळाय. हापसे संभाजी महाराजांच्या डोळ्याच्या समोर नेता, चल बोल. संभाजी महाराजांच्या डोळ्यात नासू आले. अरे या डोळ्याने आई जगदंबेचा जय जयकार केला, या आई जगदंबेचा चेहरा पाहिला, फुटोला पाहिला या डोळ्याने, हे स्वराज्याचं स्वप्न रेखाटलं या डोळ्याने. डोळ्यात नासू बाहेर आले. सर्र दिसीने लाल बंद तप्त सळाई संभाजी महाराजांच्या डोळ्यामध्ये घातली. बबुळा बाहेर आले. मंडळी, इथून रक्त रक्त पायाच्या नखापर्यंत सेंदूर भासलेला मारुतीरासारखे धर्मवीर संभाजी महाराज दिसत होते. कुणा करता, ताई तुमच्या कुंकवा करता, अंगणाच्या समोरच्या तुळशी करता, मंदिराच्या कलशा करता, या स्वराज्य करता, या रेते करता. राग आला त्याला. आखरी बार पूछला संभा, चल बोल. किती त्रास दिला, कुत्र्यासारखे बोचके बोचके ओढले, बोटच कट केले, जखमेवरती मीठ चोळलं. मंडळी, किती त्रास, गुडघ्याच्या वाट्या काढल्या, फरफडत फरफडत शंभूराजाला आणलं. किती त्रास हो. कोणा करता, तुमच्या मजा करता, या धर्मा करता, या स्वराज्या करता. संभाजीराजे शेवटच्या क्षणाला एक धारदार वाक्य बोलतात, औरंगजेब, अरे आम्ही सिंहाचे बछडे, सिंहाचे बछडे, आणि सिंहाचे बछडे जगतात ते सिंहासारखे, आणि सिंहाचे बछडे मारतात ते सिंहासारखे. आपलं बलिदान देऊन टाकलं या माती करता. म्हणून मंडळी, पावन देशात, पावन धर्मामध्ये तुमचा माझा जन्म झाला. आपण भाग्यवान नशीबवान माणसं आहात. या देशात तुमचा माझा जन्म झाला. हा देश किती पवित्र आहे, किती संस्कृती माझ्या देशाची पवित्र आणि गुणगौरवशाली आहे का. एक वाक्य बोलतो, पोटाला भूक लागली एवढं खाणं याला प्रकृती म्हणतात, भुकेपेक्षा जास्त खाणं याला विकृती म्हणतात, आणि स्वतःच्या पोटाला भूक असताना एखाद्या गरीबाला खाऊ घालणं याला माझ्या भारत देशाची संस्कृती म्हणतात. म्हणून अशा संस्कृतीमध्ये भरतखंडे नरदे प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. अत्रापि भारतम श्रेष्ठम तत्रापि जंबोदीपे महामुने येतोय कर्म भोरेशा तत्तन्य भोग भूमया. किती भाग्यवान माणसं आहात. भारतासारखा देश नाही, महाराष्ट्रासारखं राज्य नाही, पंढरपुरासारखं तीर्थ नाही, पांडुरंगासारखं दैवत नाही, ज्ञानोबासारखे संत नाही, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नाही, वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही, रामकृष्णासारखा मंत्र नाही, रामायणासारखी आचारसंहिता नाही, दशरथासारखा बाप नाही, कौशल्यासारखी माय नाही, प्रभू रामचंद्र सारखा मुलगा नाही, सीतेसारखी सून नाही, उर्मिलेसारखी जाऊ नाही, सुतकीर्ती मांडवी जटिलसारखी धीर नाही, भरतासारखा भाऊ नाही, लक्ष्मणासारखा बंधू नाही, हनुमंतरासारखा सेवक नाही, विभीषणासारखा मित्र नाही, रावणासारखा शत्रू नाही, कोल्यात का लबाड नाही, कावळ्यात का धूत नाही, काजळ्यात का काळ नाही, लण्यात का मऊ नाही, माणसाच्या शरीरासारखं दुसरं कोणाचं शरीर नाही, आणि छत्रपती शिवाजी महाराजांनंतर पुन्हा राजा होणे नाही.